हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. साधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेले एके दिवशी अन्नाचा कण नाहीये. घरामध्ये पाहिलं तर घरातही अन्नाचा कण नाही. काय करावं काय नाही म्हणून त्यांनी विचार केला. म्हणजे अन्नाचं कण नाहीये, धनसंपदा नाहीये. म्हणजे एक काम करू आपण, आपल्याला जर संपत्ती पाहिजे असेल तर महाराज राजाच्या घरी आपण चोरी करू, म्हणजे चांगलं धनसंपदा मिळेल आपल्याला. राजाच्या घरी चोरी करायची म्हणून त्यांनी ठरवलं. महाराज पण 82 वर्ष आयुष्य जगले, कधी कुठं रुपया कुणाचा घेतला नाही. पण शेवटी अशी वेळ आली की त्यांना असं वाटलं चोरी करावी. मनामध्ये विचार आला, राजदरबारामध्ये रात्रीचा प्रवेश केलेला आहे. राजदरबारामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर जिथं सगळं सोनं वगैरे ठेवलेले तिथपर्यंत तो ब्राह्मण जाऊन पोहोचल्यानंतर त्याने उजवा हात त्या सोन्याला लावणार आणि आपल्याकडे सोनं घेणार. तेवढ्यात त्याच्या मनामध्ये एक मन सांगायचं, हे बघ 82 वर्ष आयुष्य जगला, आतापर्यंत कधी कुठं 1 रुपयाचा सुद्धा चोरी केली नाही, 1 रुपयाचा सुद्धा अपहार केला नाही, आणि शेवटच्या घटकाला कलंक लावून घेण्याचं काय कारण आहे. पुन्हा ते धरलेलं सोनं खाली टाकायचं. दुसरीकडे गेला, चांदीजवळ गेला, हिऱ्याजवळ गेला. एक मन उचल म्हणायचं, दुसरं मन म्हणायचं, हे बघ अरे 82 वर्ष जीवन जगलाय, कधी कलंक लागून घेतला नाही, कधी 1 रुपया घेतला नाही, उगा थोड्यासाठी कशाला कलंक लावतो. म्हणता 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 रात्र निघून चालली. पहाट आली जवळ, पण रात्रीभर काय त्यांनी चोरी केलीच नाही. पहाट होत आली. एक मन सांगायचं चोरी कर, एक मन म्हणायचं नको करू, आयुष्याकडे आलेलं आहे. महाराज म्हणता म्हणता बघता 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 पहाट आली. एक जण राज दरबारातला सेवक उठायला लागला आणि मग ह्याला वाटलं आता कुणीतरी आपल्याला पकडेल. आपण तर चोरीही केली नाही, पण पकडलं तर आपल्याला विनाकारण शिक्षा होईल. चोरी केली का आपण? 1 रुपयाची सुद्धा चोरी केली नाही. रात्र संपत आली, चोरी तर केली नाही, पण पकडलं तर आपल्याला राजा सुळावरती देऊ. काय करायचं, इकडे तिकडे पाहिलं, सेवक उठू लागले होते. मग त्याने आता लपायचा प्रयत्न केला आणि बरोबर जिथं राजा झोपलेला आहे त्या राजाच्या दिवाणाखाली हा जाऊन लपला ब्राह्मण. आता महाराज सकाळी राजा उठणार म्हटल्यानंतर आता राजा दरबारातले सगळे सेवक पुढं सेवेसाठी हजर झाले. कोणी पंचारती घेऊ नये, कोणी हार घेऊ नये. आता राजा म्हटल्यानंतर काय साधं वातावरण का महाराज. सकाळी उठायला स्वागतासाठी लोक, राजाच्या समोर सुंदर त्याचे मित्र दिसावेत म्हणून मित्र सुद्धा स्वागतासाठी उभे केलेले होते. सगळे एका बाजूने उभे राहिलेले होते. आणि महाराज राजा उठायची वाट पाहत होते. महाराज सगळं पंचात्री वगैरे सगळं मनमोहक दृश्य समोर त्या राज दरबारातलं सगळं सजलेलं होतं. राजा कधी दरवाजा उघडतोय याची आत बाहेरचे लोक वाट पाहत होते. महाराज राजाने दरवाजा उघडला. महाराज पाहिलं, अरे वा काय सौंदर्य आहे म्हटलं माझं. केवढ्या सुंदर सुंदर सगळ्या स्त्रिया ओवाळण्यासाठी मला तयार आहेत. सगळे माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे नातेवाईक या ठिकाणी माझ्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. केवढं ऐश्वर्य आहे माझं, अगदी मनमोहन करणारं हे सगळं ऐश्वर्य आहे. एवढं सगळं राजा बोलला आणि तेवढ्यात त्या खाली झोपलेल्या ब्राह्मणाला राहवलं नाही आणि ब्राह्मणाने पुढचं वाक्य वापरलं, राजा हे सगळं मनमोहक ऐश्वर्य जरी तुझं असलं तरी पण एक दिवस असा येणार आहे ज्या दिवशी तू डोळे मिटशील त्या दिवशी तुला ह्यातलं काहीच दिसणार नाही. एवढंच वाक्य बोलला तो ब्राह्मण. राजा हे सगळं ऐश्वर्य तुला आता डोळ्याने पाहायला भेटतं, पण एक दिवस असा येणार आहे की डोळं मिटल्यानंतर तुला ह्यातलं काहीच बघायला भेटणार नाही. राजाने इकडे तिकडे पाहिलं, कोण बोललं. महाराज ओढून बाहेर काढलं. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं, मी रात्रभर इथं होतो, तुमच्याकडे चोरी करण्यासाठी आलो होतो, पण मी चोरी काय केली नाही. माझं एक मन म्हणायचं चोरी कर, एक मन म्हणायचं नको करू, म्हणून मी चोरी काय केली नाही. राजाच्या लक्षात आलं, अरे सगळं ऐश्वर्य आहे, पण हे ऐश्वर्य कधीपर्यंत? डोळे मिटेपर्यंत. ज्या दिवशी डोळे मिटेल त्या दिवशी यातलं एकही माझ्यासोबत येणार नाही. राजाच्या लक्षात आलं. राजाने सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि राजांनी महाराज पुढील योनी राजाला चांगल्या योनीमध्ये जन्म झाला. का? उत्तमची गती तो एक भोगेल. महाराज पाविल, उत्तमची गती तो एक पाहिल, उत्तम भोगील जीवखानी. उत्तम कुळामध्ये त्याचा जन्म झाला. पण तुकोबरे बोलतात,
हे सगळं करत असताना तुम्हाला तिसरी गोष्ट गृहस्थाश्रमामध्ये पाळावी लागेल. काय? समाजामध्ये तुम्हाला उपकारही करावे लागतील. बंगाचं पर उपकारी नेने पर निंदा, 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 पर उपकारी पर निंदा, पर तिसऱ्या चरणामध्ये महाराज तुकोबराय सांगतात, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माय. गृहस्थाश्रमामध्ये जीवन त्या दिवशी सार्थक होईल ज्यावेळेस आपल्यावर महाराज एखाद्याने उपकार केलेले त्या उपकाराचं स्मरण अंतकरणामध्ये ठेवल्यानंतर महाराज उपकाराचं विस्मरण न होता परोपकार त्याच्यावरती आपण जर ज्या दिवशी करू त्या दिवशी आपल्या जीवनातला महाराज परमार्थ सफळ झाला म्हणून समजावं. काय जीवन आहे संतांचं. अपकार्यावरही परोपकारच करतात महाराज संत. जसं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, जो खंडावया घाव घाली का लावण्य जयाने केली, तो हा वृक्ष सावली देई जैसे. महाराज झाडे ज्याने लावले त्यालाही झाड सावलीच देत, आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला गेलेला आहे त्याच्यावरती ही झाड सावलीच धरत. जसं ऊस लावणाऱ्यालाही गोडीच देतो आणि चरक्यामध्ये पिळणाऱ्यालाही ऊस जशी गोडी देतो, तसं अंतकरणामध्ये
उपकारावर ही परोपकार, परोपकारावर ही उपकार करता आले पाहिजेत मला. तुकोबरे बोलतात तसं जीवनाचं, संतांचं जीवन तसंच आहे. काय ज्ञानोबरांचं चरित्र. ज्ञानोबरांच्या वडिलांना समाजाने देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. कुट्याकडून गावाच्या बाहेर ही चारही भावंड राहू लागली. एके दिवशीचा प्रसंग आहे. ज्ञानोबराय बोलतात, मुक्ता, ज्या दिवशी आई वडील गेले त्या दिवसापासून माझ्या अंतःकरणामध्ये एक इच्छा आहे. मुक्ताबाईने विचारलं, कुठली लिहित ज्ञानदादा? मुक्ता, मला आई वडील गेल्यापासून मांड खाण्याची फार इच्छा आहे. पळत 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 मुक्ताबाई घरात गेल्या. बाहेर आल्याने सांगितल्या, ज्ञानदादा, मांड करायचं सगळं सामान आहे ज्ञानदादा, फक्त मांड भाजण्यासाठी माझ्याकडे खापर नाही. आता गावात जाते आणि मांड भाजण्यासाठी खापर घेऊन येतोय. ज्ञानोबरांनी सांगितलं, मुक्ता, ज्या समाजाने आपल्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं तो समाज मांड भाजण्यासाठी खापर देईल? नाही देणार. 6 वर्षाचं वय मुक्ताबाईचं. काय कळतं महाराज? पळत पळत मुक्ताबाई गावात गेल्या, कुंभारवाड्यात गेल्या. आई, मी दिवसभर तुमच्याकडे काम करते. माझ्या ज्ञानदादांनी आई वडील गेल्यापासून मला काहीच मागितलं नाही. आज मांड खाण्याची इच्छा व्यक्त केली. एक काम करा ना, मांड करायचं सगळं सामान माझ्याजवळ आहे, फक्त मांड भाजायचं सामान, मांड भाजण्यासाठी माझ्याकडे खापर नाही. महाराज, मुक्ताबाईने खापर घेतलं. वाड्यातून बाहेर पडणार तेवढ्यात विसोबा खेचर भेटले. ए मुक्ता, ए संन्यासाचे कार्टे, आण ते खापर. खापर घेतलं, जोराने खाली आदळलं, तुकडे तुकडे केले खापराचे. डोळ्यातून गंगा आणि जमुना मुक्ताबाईच्या वाहू लागल्या. ताटीकडे मुक्ताबाई रडत रडत येऊ लागलेल्या. बाहेर बसलेल्या सोपान देवाने मुक्ताबाईकडे पाहिलं, मिठी दिली आणि दोघं उपसाबोक्सी रडतायत. निवृत्तीनाथ महाराजांनी मुक्ताबाईकडे पाहिलं. तिघही भावंड एकमेकाला मिठी देऊन रडतायत. आतमध्ये बसलेले ज्ञानोबराया बाहेर आले आणि विचारलं, मुक्ता, अगं मुक्ता, मी तुला सांगितलं होतं ना, हा समाज तुला मांड भाजण्यासाठी खापर देणार नाही, तरी गेली ना. एक काम कर मुक्ता, तू मांड्याची तयारी कर, भाजायचं मी बघतो. महाराज, मुक्ताबाईने मांड्याची तयारी केली. ज्ञानोबरांनी आपला जठराग्नी पेटवला, लालबुंद पाट केली. मुक्ताबाई पाठीवरती मांड भाजू लागलेली आणि मुक्ताबाईने विचारलं, ज्ञानदादा, तुझ्या पाठीला चटके बसत नाहीत का रे? त्यावेळेस ज्ञानोबरांनी उत्तर दिलं, ज्यावेळेस तुझ्यासारख्या हिस्से मागणाऱ्या बहिणीचा हात, ज्यावेळेस तुझ्यासारख्या हिस्से मागणाऱ्या बहिणीचा हात माझ्या पाठीवरनं फिरतो ना, त्यावेळेस खरीच भाऊबीज सार्थक झाल्यासारखी वाटते. महाराज, परिस्थिती बदलत चालली. काय होती आदिशक्ती मुक्ताबाई? महाराज, या समाजामध्ये जर आदिशक्ती मुक्ताबाई झाल्या नसत्या तर ज्ञानोबराय समाजाला कळाले नसते. लोक म्हणतात ज्ञानोबरांनी ताठी लावली. अरे, ज्ञानोबरांनी ताठी लावली नाही, ज्ञानोबरांना ताठी लावायचीही नव्हती. पण या समाजाला मुक्ताबाईचा अधिकार काय हे कळण्यासाठी ज्ञानोबरांनी ताठी लावली होती. महाराज, काय मुक्ताबाई बहीण होती महाराज, आदिशक्ती. मुक्ता, ज्यावेळेस तुझ्यासारख्या आदिशक्तीचा हात माझ्या पाठीवरनं फिरतो ना मुक्ता, त्या दिवशी जगतातली सगळं ताप नाहीस होतात. महाराज, हे ज्ञानोबरांचं जीवन. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरांना विचारलं, सांगा ज्ञानदादा, तुमचा वाग्यज्ञ पूर्ण झाला, ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, तुम्हाला आता काय अपेक्षा आहे? ज्ञानोबरांनी सांगितलं निवृत्तीनाथ दादांना, दादा, द्यायचं असेल ना तर एक द्या, माझ्यासाठी काही नको. काय ज्ञानोबरांचं मागणं? द्यायचं असेल ना, माझ्यासाठी काही नको. ज्यांनी आतापर्यंत मला फार त्रास दिला, ज्यांनी मला आतापर्यंत खूप छळलं, त्यांच्या जीवनातला दृष्टपणा निघून जावा, हे ज्ञानोबरांचं मागणं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्याला समाजावरती उपकार करता येतात महाराज, काय परमार्थ म्हणजे तरी कमीत कमी आपल्याला दुसऱ्यावरती उपकार करता आले नाही तर अजिबात करू नका. एखाद्यावरती उपकार करता आले तर नाही तर अजिबात करू नका. पण एखाद्याने केलेल्या उपकाराचं कमीत कमी अंतःकरणामध्ये स्मरण तरी ठेवा. हाच परमार्थ आहे, दुसरा काय परमार्थ आहे? तुकोबरे बोलतात, परोपकारी नेने परनिंदा.
दुसरं गृहस्थाश्रमाचं दुसऱ्या चरणामध्ये दुसरं तत्व सांगितलं. समाजामध्ये असं जीवन जगा. महाराज, आपल्याला मुखाने नाही चांगलं बोलता आलं, बोलू नका. कमीत कमी दुसऱ्याची निंदा तरी आपल्या हातून घडली नाही पाहिजे महाराज. आणि निंदेसारखं महापाप नाही म्हणून तुकोबरे बोलतात, आपल्या हातून निंदा घडून देऊ नका. आणि तुकोबरे बोलतात, कुणाचा गृहस्थाश्रम धन्य आहे, ज्याला आपली पत्नी सोडून, ज्याला आपली पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीमध्ये ताई दिसली महाराज, ज्याला प्रत्येक स्त्रीमध्ये आई दिसली ना, तो जगातला सगळ्यात मोठा गृहस्थाश्रमी उत्तम गृहस्थाश्रम झाला म्हणून समजा. काय परिस्थिती आहे जगातली. अरे हा भारत देशामध्ये सुद्धा घराच्या बाहेर पडलेली 8 वर्षाची मुलगी घरामध्ये शाश्वती येईल का नाही याची शाश्वती राहिली नाही. घराच्या बाहेर पडलेली स्त्री घरामध्ये शाश्वत येईल का नाही याची शाश्वती राहिली नाही. कोण आहेत? समाजामध्ये बलात्काराच्या घटना घडल्या, पाकिस्तानवर आयात केले होते? अजिबात नाही, हे भारतातनच केले होते महाराज. आपल्या मुलांना पाहण्याची दृष्टी अशी द्या. अरे कल्याणच्या सुनेला, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराज, आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेत असाल तर राजांनी सांगितलं, अशीच आमची आई असती आम्ही वंदो छत्रपती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला वापस पाठवलं आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले. अरे जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या भंडारा डोंगरावरती गावातील लोकांनी स्त्रीला पाठवलं. स्त्री तुकोबऱ्यांच्या समोर हजर झाली आणि तुकोबऱ्यांना विनंती करू लागली, महाराज माझा स्वीकार करा. तुकोबऱ्यांनी प्रतिशब्द वापरले, जाई हो तू माते न करियो सायास, आम्ही विष्णू दास ऐसे. समाजात जर आपली दृष्टी समाजामध्ये इतर आई बहिणींकडे पाहण्याची जर चांगली झाली तर जगात दुसरा कुठलाच परमार्थ करायची आपल्याला गरज पडणार नाही. तुकोबरे बोलतात, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि तुकोबरे बोलतात, जीवन असं जगा शांती रूपे अभंगाचं 4थं चरण. भूत दया पशुचे पालन, भूत दया पशुचे पालन, भूत दया पशुचे चरणामध्ये बोलतात, परमार्थ परमार्थ म्हणजे तरी काय. दाराच्या समोर एखादा भिक्षुक आलेला आहे, पोटाने व्याकुळ झालेला आहे. आलेल्या भिक्षुकाला अन्न देणं म्हणजे परमार्थ आहे. वनामध्ये आपण फिरतोय, आपल्याकडे पाणी आहे. वनामध्ये आपण फिरतोय, आपल्याकडे पाणी आहे. वनामध्ये कुठंच पाणी उपलब्ध नाहीये, पण आपल्याकडे पाणी आहे. आपल्या जवळ एखादा मनुष्य आलेला आणि तो आपल्याला पाण्यासाठी विनंती करतोय. कुठे उपलब्ध नाहीये, फक्त आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याला गरज आहे. तानेल्या जीवन वनामध्ये. अरे काय शांती एकनाथ महाराजांच्या चरित्रातला प्रसंग. काशीहून आणलेलं पाणी नाथ महाराजांनी गाढवाला पाजलं.
ज्याच्या जीवनातला भेद निघून गेला, आपला स्वतःचा मुलगा आणि इतराच्या मुलाकडे पाहण्याची ज्याची दृष्टी सम झालेली आहे, म्हणा सकळ प्राणी मात्रांविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये दयाळू भाव निर्माण झालेला आहे, तुकोबऱ्या बोलतात हाच सगळ्यात मोठा परमार्थ. सगळ्यांसाठी एकदा वा वा वा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.